बाबा मेघना, हे बरं नाही हो. तुम्ही माधवींना असं बोलू नका हो. मग काय बाबा, बघा ना. अहो, मी बदललोय किंवा बदलतोय हे कळायला त्यांना वेळ लागणार ना. अहो पण बाबा, तुमच्यात खूप बदल झालाय आणि दुर्दैवानं आईला दिसत नाहीये तो. काय हो, इतकी वर्ष त्यांना मी त्रास दिलाय, त्यांना छळलंय मी. इतक्या लवकर त्यांना कसं पटणार हो की मी बदललोय? थोडा वेळ लागेल हो, लागेल. ते आहेत ना, जय हो, त्यांचं लक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यांचं लक्ष आहे तुमच्यावर. जय हो, जय हो. बरं, मी निघतो. नानासाहेब, माईसाहेब यांचा निरोप घेतो आणि मग निघतो. तुम्ही काळजी घ्या. येतो. विजया, थोडा चहा कर ग. हो माई टाकते. अगो बाई, तू काय इथे अशी बसली आहेस? खेळायला नाही जायचं? मयूशी भांडण झालेलं दिसतंय. नाही, ती बाहेर खेळते. मग पल्लवशी भांडलीस का? चेहरा कसा उतरलाय? काय झालंय बाळा? बरं नाही का वाटत आहे तुला? मी सकाळपासून काही खाल्लंच नाहीये. का? अगं, सकाळी डबा नाही का खाल्लास तू? जेवली नाहीस का घरी आल्यावर? आईने मला शाळेत डबाच नव्हता दिला आज. अगो बाई, विजया, ए विजया. हा माई, आले. काय ग, आज हिला डबाही नाही दिलास आणि शाळेतून मला जेवायचंही नाही विचारलंस? माई, ऍक्च्युली आज मी डबा दिला नाही, कारण गेले कित्येक दिवस ती डबा तसाच परत घेऊन येते न खाता शाळेतून. अगं, ती डबा खात नाही म्हणून तिला डबाच द्यायचा नाही शाळेत जाताना, हा काय उपाय झाला का? आणि साक्षी, असं तुझ्या आवडीचे छोले केलेत आईने आणि तूच जेवली नाहीस? विजया, अगं, वाढतं वय आहे तिचं. वाटतं कधी कधी असं मुलांना, कंटाळा येतो, नको वाटतं जेवण, म्हणून आपण असं वागायचं असतं का? मी तिला ऍक्च्युली जेवायलाही बोलवायला गेले होते माई 2-4 वेळा. मग पण जेवायचं नाही म्हणून हटूनच बसली होती. साक्षी, अन्नावर असा राग नाही काढायचा बाळा. आणि आईवर कुणी असं रागवतं का? आणि तुला आवडतात म्हणून आईने आज तुझ्यासाठी खास छोले केले होते आणि तू जेवायचंच नाही असं ठरवलंस? असं नाही करायचं बाळा. चल बघू, जेवून घे. बरं, मी भरवते तुला, मग तर झालं. लहानपणी कशी भरवायची मी, चिवकावची गोष्ट सांगत तसं भरत. चला 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 चला. सतीश, आलास तू? सतीश, सतीश, तू अजूनही चिडलास का माझ्यावर? सतीश, तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? किती वेळा माफी मागू तुझी? अरे सतीश, मी तुझी माफी मागितली ना रे. सॉरी म्हटलं ना. मग आता अजून काय करू? ती प्रश्नावळी ज्यांनी सेट केले ना, त्याला जाऊन विचार काय करू ते. सतीश, अरे मग मूर्खपणाचा बाजार नुसता. अर्चू, अगं, हे असले प्रश्न सर्वसाधारण मानाने घ्यायचे असतात. हे प्रश्न आणि त्याची उत्तरं म्हणजे काही मॉडेल आन्सर्स असतात का? वेडेपणा आहे हा अर्चू. तू मला बाय केलं नाहीस किंवा आपल्याला ईमेलचा पासवर्ड माहिती नाही, याचा अर्थ असा होतो की आपलं एकमेकांवर प्रेम नाही, एकमेकांवर विश्वास नाही, एकमेकांबद्दल ओढ नाही. आता एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे असं अधूनमधून चेक करावं.
जसं मी तुझ्याशी कट्टी करून करतोय. म्हणजे अर्चू, अगं मी अबोला धरल्यावर व्याकुळ झालीस ना तू. अय्या हो. आणि तू? माझं काय अर्चू, अगं मला तरी फार वेळ झेपणार आहे का हा अबोला? हं? सतीश, विजया, काय का अशी अंधारात का बसली होतीस? तब्येत बरी नाहीये का? का चुकून झोप लागली होती? काय झालं? नाही काही नाही. नाही कसं दिसतंय मला. काय झालं विजया? साक्षीचा विचार करतोय ना डोक्यात दिवसभर? काही परिणाम झाला का? ती माझ्याशी बोलतच नाही अरे. आम्ही म्हणजे ती शाळेतून आली ना तेव्हा मी सगळं गरम करून रेडी ठेवलं होतं. पुऱ्या पण तळल्या ती आल्यावर ताज्या ताज्या. पण जेवायचं नाहीच म्हणाली. मला म्हणाली की तुला डबा द्यायचाच नव्हता ना मला, मग आता कशाला? खूप समजावलं मी तिला, सांगितलं, पण नाही, जेवणार नाही म्हणून हटूनच बसली होती. मी दुपारी जेवलीच नाही कधी. विजया, खाल्ली हो छोलेपुरी. अगदी पोटभर जेवली साक्षी. पण राग मानू नकोस ना विजया. पुन्हा अशी शिक्षा नको देऊस बाई मुलांना. माई, तू साक्षीच्या डब्याबद्दल म्हणतेस? हो रे. हल्ली का कुणास ठाऊक साक्षी रोज डबा जसा तसा घरी परत आणते. म्हणून आज हिने तिला डबाच दिलेला नाही. आणि असं हिने तिच्या आवडीचे छोलेपुरी केली होती. माई, ती शिक्षा विजयाने नाही, मी दिली होती. अगो बाई, अरे पण अमित, ही काय पद्धत झाली का शिक्षा करायची? नको बाबा असं करत जाऊस तू पुन्हा. आणि अगं विजया, निदान नाही अगं, उलट विजया काकुळतीला आली होती. तिला डबा द्यायचाच होता, पण मी ठाम राहिलो. माई, तिला अन्नाची किंमत कळायला हवी ना. अरे मान्य आहे, पण तरी सुद्धा. माई, आणि शाळेतनं साक्षी परत आल्यावर विजयाने तिला जेवणाचा आग्रह केला ना, पण ती नाही जेवली, नाही जेवायचे म्हणाली. अगो बाई, म्हणजे विजया? छान. साक्षी जेवलेली नाही याचा अर्थ तू ह्या उपाशीच राहिलीस. अरे सुरेशराव आले होते, त्यांच्या नादात मीला विचारायचीच विसरले. मला वाटलं मुलांबरोबर हिने जेवून घेतलं असेल. पण साक्षी जेवलेली नाही याचा अर्थ तूही 100% उपाशी राहिलेली असणार. साक्षीला जीव घालायच्या आधी मी तुझ्याशी बोलायला हवं होतं. खरं तर चुकलंच माझं ग. माई, असं नका हो म्हणू. उलट ना तुमच्यामुळे साक्षी जेवली तरी पोटभर. पण आता तू उपाशी राहू नकोस. 2 घास खाऊन घ्या आधी. चल चल, उठ 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 उठ. अमित, तू तरी सांग रे बाबा हिला. चल उठ बघू. आणि मी काय म्हणते, मी साक्षीशी बोलून बघते. काय रे अमित, बोलू ना? माई, असं काय विचारतेस? बोल ना तू. चल.
काय ग, तू काय इतकी दमलेली दिसतेस? दमलो तर मी आहे. खूप काम होतं यार आज. मी तुझी वाट बघून बसून कंटाळली. हा. ए आदित्य, हम्म. चल ना कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. आज हं? आज कंटाळा आला यार. कंटिन्यूस काम चालू आहे, 1 मिनिट फुरसत नाही मिळाली मला. उद्या जाऊया. ओके? ओके, नो इश्यूज. नो इश्यूज. अहो पण पोरगी सकाळपासून उपाशी आहे म्हटल्यावर माझा जीव कळवळणार नाही का? तिच्या आईचा कळवळला नसेल. हे बघा, हे बघ, अमित आणि विजयाने ठरवून तिला डबा न देण्याचा निर्णय घेतला. तो काहीतरी विचार करून घेतला असणार ना. आपण त्यात का मध्ये पडायचं? मग काय नुसतं बघत बसायचं? हे बघ संजीवनी, तू अमित आणि विजयाशी न बोलता साक्षीला परस्पर जेवायला वाढलंस, यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही सुद्धा आदित्यला अशीच शिक्षा केली होती उपाशी राहण्याची. अमित नाही तेच केलंय. हो, पण आदित्यला कुणीही जेवायला देणार नाही याची खात्री होती मला. प्रयत्न सगळ्यांनी केले होते. तू, आई, हा अमित दादा, आदित्यचा, पण कोणाची हिंमत झाली नव्हती. तू मात्र परस्पर साक्षीला जेवायला वाढवून तिच्या आईने एवढं मनावर दगड ठेवून निर्णय घेतला होता, त्याची वाट लावून टाकली. आता साक्षीला कळणार आहे का अन्नाची किंमत? डबा न खाता घरी परत आणायचा नाही हे ठसलं का तिच्या मनावर? नाही. तिच्या मनावर हेच ठसलं की आईने उपाशी ठेवलं तरी आजी जेवायला वाढते. थोडक्यात काय, आईचं ऐकलं नाही तरी चालतं. पुरे आता किती बोलणार आहात तुम्ही मला एवढ्याशा गोष्टीवरनं? कुणाला वाटेल ह्या बाईने केवढा मोठा गुन्हा केलाय. हे बघ संजीवनी, तुला चांगलं माहिती आहे मी का बोलतोय आणि काय बोलतोय. आपली माया आपल्या मुलांच्या हिताच्या आड येता कामा नये, हे तत्व आहे ना आपलं. मग तत्व म्हणजे तत्व, आणि त्यासाठी मला तुझ्यावर ओरडावं लागलं तरी चालेल. आणि मी तुझ्यावर ओरडतोय का संजीवनी? तुझ्या वागण्यावर ओरडतोय ना. कळलं कळलं. इतकं काही लांब लचक लेक्चर द्यायला नकोय मला आता. वरून ताकबाद समजण्या इतपत सुज्ञ आहे मी. बरं, हे म्हणता नाना हो, काय झालं? अरे काय नाही रे, हे असं मध्येच काहीतरी करून ठेवते आणि मग सगळी गडबड होऊन बसते. अरे माया सुद्धा चुकीच्या वेळी चुकीच्या कारणाने केली तर ती घातक असते ना. जा जा तुम्ही जा, हे आमचं नेहमीच जा. बरं, आमचं असं झालं तुमचं? ते या कारणाने ऐकून त्या कारणाने सोडून देणार तू? मी इतकं वेळ बोललो, त्याला काहीच किंमत नाही. काहीही सोडून दिलेलं नाहीये. ह्या कानाने एकूण सगळं साठवून ठेवलंय या मधल्या डोक्यात. पण हे सगळं कळल्यानंतर अमित आणि विजयाची माफी सुद्धा मागून आलेले आहे मी. का काही टोचून टोचून बोलायला नकोय मला. मी टोचून बोलतो? हो. मग चूक स्वतः करायची आणि टोचून मात्र मी बोलतो? अरे बरं, असं निघून जायचं मधून. बापरे, नाना माईंमध्ये एवढं सिरियस आर्ग्युमेंट कधीच पाहिलं नव्हतं मी. काय झालं असेल रे? अगं ते साक्षीच्या डब्यावरून चाललंय ना, तेच असेल बहुतेक. सकाळी विजय पण अपसेट झाली होती ना, त्याच्यावरूनच. नेमक्या आज तिच्या आवडीचे छोले होते आणि नेमका आजच दादांनी सांगितलं डबा देऊ नको म्हणून. पण विजयाताईंना वाटणारच ना रे. तुला माहिती ना आया कशा असतात. हे पण दादाने तुला सकाळी माझी स्टोरी सांगितली, आठवतंय ना? हो. तेव्हा माई पण खूप अपसेट झाली होती, मी जेवत नव्हतो म्हणून. पण नाना बारीक लक्ष ठेवून होते की माई मला गुपचूप जेवायला तर देत नाही ना याच्याकडे. माईने 1-2दा केला तो प्रयत्न, आणि तेव्हा त्याच्यावरून बऱ्यापैकी वादविवाद झाले होते त्यांच्यात. ओ गॉड, नानाबाईंमध्ये वादविवाद? ही गोष्टच येऊ शकत नाही माझ्या डोळ्यासमोर. अरे किती समजूतदार आहे ते दोघे. हो, समजूतदार आहेतच ते. अगं पण पॉइंट ऑफ व्ह्यू मुळे फरक पडतो ना. आता बघ, मला लहानपणी नानांचं वागणं बिलकुल आवडायचं नाही, मला राग यायचा त्यांचा. पण आता जर मी विचार केला तर मला वाटतंय की नाही, बरोबर होतं त्यांचं.
मुलांना जर शिस्त लावायची असेल तर थोडंसं स्ट्रिक्ट असायलाच हवं. आणि म्हणूनच मला अमित दादाचंही वागणं अगदी योग्य वाटतंय. आता माई आणि विजयाचं म्हणशील तर त्या आई असल्यामुळे थोडासा सॉफ्ट कॉर्नर असतोच त्यांच्यात मुलासाठी, आणि त्यामुळे हे असे थोडेसे वादविवाद होतातच. उलट नाना तर म्हणतात की लग्न जर हेल्दी ठेवायचं असेल ना तर नवरा बायकोमध्ये अशी छोटी मोठी भांडणं व्हायलाच पाहिजे. मग आपलं काय, काढायची तलवार? अरे आय एम रेडी. शोध, कारण शोध. नाही नाही आता नको. हम्म. अशी लुटूपुटूची भांडण नको. भांडण म्हणजे कसं पण नाना मी भांडण मिटवायचे कसे? सांगू? नको. माई आजी, तुम्हाला बोलवलंस का? पल्लवने सांगितलं. हो बाळा, ये बस इथे. काय झालं माई आजी? कशासाठी बोलवलंस? तूच ओळख बघू, मी तुला इथे का बोलवलंय. तेच ना, मी आईला उलट उत्तर केलं. पण तिने पण मला आवडते छोले केले होते की नाही. मग मी तिला बोलले होते की डबा दे म्हणून, तरी पण तिने डबा दिला नाही. आणि मग नंतर आली लाडी गोडी लावायला, म्हणून मी तिच्यावर रागवले. तिला ना मला छोले द्यायचेच नव्हते, म्हणूनच तिने डबा नाही दिला मला. काय ग, तू रोज काय करतेस ग डब्याचं? तू पण मला त्याच्यावर लेक्चर देणार आहेस ना? वा, सॉरी. पण काय ग, रोज रोज तीच पोळी भाजी खायची का? ती वैष्णवी आहे ना, ती ना कधी कधी कटलेट, कधी कधी चकोपाय, कधी कधी चिप्स आणते. कसं मस्त वाटते ना. आम्ही ना तिने असं सगळं आणलं ना की कधी मधली सुट्टी होते तेच बघत असतो. ती भरपूर आणते आणि मग ते सगळं खाऊन झालं की जे काही उरतं ना ते ती छोट्या सुट्टीत खाते. अच्छा. ए, ती वैष्णवी म्हणजे तीच ना ग, गोल मटोल, माझ्यासारखी जाडी जुडी आहे ती. हो, आम्ही ना तिला छोटा हत्ती म्हणतो. ती कशी चालते माहितीये? अरे बापरे. आणि तू कशी चालतेस? मी तर अरे बापरे, सगळे मला झाशीची राणी म्हणतात. अरे वा. पण काय ग, तू अशी झाशीची राणी दणदणीत अशी कशी झालीस हे माहितीये तुला? कशी? कारण तू रोज डब्यात पोळी भाजी खातेस, कोशिंबीर खातेस, आणि छोट्या सुट्टीसाठी आई तुला कधी केळं, कधी पेरू, कधी सफरचंद, तर कधी तुझे लाडके बेसनाचे लाडू देते की नाही. आणि ती वैष्णवी तिन्ही त्रिकाळ असलं काहीतरी अरबट चरबट खात असते. अगे ब्रेड कटलेट, समोसे, चिप्स हे कधीतरी खाणं ठीक आहे बाळा, पण रोज रोज खाऊन तुला तिच्यासारखं व्हायचंय का? आजी, आता लाडात नाही यायचं बरं का. आणि हे बघ साक्षी, जेव्हा तुम्हाला भेळपुरी खावीशी वाटते, पाणीपुरी खावीशी वाटते, तेव्हा आई देते की नाही तुम्हाला? तिला बोलायला तुला अजिबात जागा नाही बरं का. तेव्हा रोज डब्यात पोळी भाजीच न्यायची. आणि दुसरं म्हणजे काहीही फुकट घालवायचं नाही अन्न, हा आपल्या घरचा नियम आहे की नाही. मग आता तूच ठरव की तुला वैष्णवी सारखं हत्ती व्हायचंय का झाशीची राणीच राहायचंय. नाही म्हणजे लोकांनी तुझ्यावर हसायला हवं की तुझं कौतुक करायला हवं. मला झाशीची राणीच राहायचंय. हो की नाही? व्हेरी गुड. मग त्यासाठी रोज पोळी भाजीचा डबा न्यायचा आणि तो संपवायचा कसा? आनंदाने. गुड गर्ल. मग आता मला सांग, आईने तुला त्रास देण्यासाठी मुद्दामून डब्यात छोले दिले नाहीत, असाही करेल का ग कधी? नाही. चुकलं ना तुझं बाळा. पण साक्षी, तुझ्यासारखीच माझी पण एक चूक झाली, माहितीये तुला? तुझं? हो बाळा, तुला माहितीये, तू जेवली नाहीस ना म्हणून आई सुद्धा जेवली नाहीये. आणि ही डब्याची गोष्ट, आणि तिने तुला डबा का दिला नाही
हे समजून घेण्याच्या आधीच तुझा पुळका घेऊन मी तुला जेवायला नेलं, तुला भरवलं. पण बाळा, तुझी आई, माझी सून विजया मात्र उपाशीच राहिली. अगं, लेकीला दिल्याशिवाय आईच्या घशाखाली घास उतरेल का कधी? आता काय करायचं? आता काय करायचं? हा, आपण की नाही आईसाठी छोलेपुरी घेऊन जाऊया, आणि तिला आपण सॉरी म्हणूया. पण ती रागवणार ना आपल्यावर. अगं वेडाबाई, अशी कशी रागवेल ती? आई आहे ना तुझी. मग चल चल, पटकन चल. ये. विजया, आई तू माझ्यासाठी अजून जेवली नाहीस? जाऊ दे आता, ती आलीये ना, रडू नकोस. चला, आईला भरवा बघू. चल 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 चल, पट 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 पट. तू जेवली असलीस तरी आधी पहिला घास तुला भरवल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. हे घे, खा तू. बघितलं का? हा? आणि एक मुलगी आईवर किती रागवली होती आज. असं करायचं असतं. सॉरी म्हण आईला पटकन. सॉरी. वेडाबाई दोघी जणी तुम्ही.